ब्युटी टिप्स विथ वैशाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे आपण पार्लरमध्ये गेल्यावर हेअर कट करतो त्याप्रमाणेच मी आज तुम्हाला स्ट्रेट हेअर कट कसा करायचा आहे ते शिकवणार आहे। हा कट तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता। अगदी पार्लरमध्ये करतात त्याप्रमाणेच तुम्ही घरच्या घरी देखील हा हेअर कट करू शकता। त्यासाठी मी ए लाईन सेक्शन घेतलेला आहे। ए लाईन सेक्शन म्हणजे ज्याप्रमाणे ए चा आकार असतो, इंग्लिशमध्ये जसा ए चा आकार असतो त्याप्रमाणे आपल्याला सेक्शन घ्यायचा आहे आणि क्लायंटला विचारायचं आहे की आपल्याला किती केस कट करायचे आहेत, तेवढ्या अंदाजानेच आपल्याला केस इथे कट करायचे आहेत। कमी जास्त कट करायचे नाही, जेवढे आपल्याला क्लायंट सांगेल त्याचप्रमाणे आपल्याला तेवढेच केस घेऊन कट करायचं आहे। आपण ही गाईडलाईन आता क्रिएट केलेली आहे। आता साईडचे थोडेसे केस उचलून आणि गाईडलाईनमधले थोडेसे केस उचलून व्यवस्थित आपण आता कट करणार आहोत। गाईडलाईनला धरून कट करायचं आहे, गाईडलाईन सोडून कुठलाही कट करायचं नाही। गाईडलाईन घ्यायची आणि कट करायचे। अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेऊन तुम्ही गाईडलाईन घेऊन व्यवस्थित एक्स्ट्रा राहिलेले जे केस आहे आपल्याला ते कट करायचेत। एक्स्ट्रा राहिलेले केस जर कट केले तर आपला पूर्ण स्ट्रेट कट होतो। बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही ज्याप्रमाणे इकडून कट केलाय त्याचप्रमाणे तिकडूनही त्या पद्धतीने कट करायचा आहे। कट होतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते। बघू शकता व्यवस्थित आपल्याला गाईडलाईन घेऊन कट करायचं आहे। गाईडलाईन सोडून कुठलंही कट करायचं नाही आहे। अशा पद्धतीने आपला हेअर कट आता इथे झालेला आहे। आता आपल्याला सेटिंग करायची आहे। सेटिंगही बघू शकता फ्रेंड्स, व्यवस्थित सेटिंग आपल्याला कन्व्हर्ज प्रकारची जी सेटिंग आहे ती इथे करायची आहे। सेटिंग करताना व्यवस्थित सेटिंग करायचे। त्याच्यानंतर खालूनही आपल्याला राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे। राऊंडर ब्रशच्या मदतीने आपल्याला राऊंड सेटिंग खालून करायची आहे। अशा प्रकारे आपला स्ट्रेट हेअर कट झालेला आहे। बघू शकता